रसिक, मर्मज्ञ रसिक हो, नमस्कार. मुक्ती कीर्तनमाला या यूट्यूब चॅनलमध्ये मी D.B. सातवळेकर आपलं स्वागत करीत आहे. या चॅनलवरून वेगवेगळ्या विषयावरचे विविध असे व्हिडिओ मी अपलोड करीत असतो. बरीचशी कीर्तनं असतात. सध्या कथांचं अभिवाचन अपलोड करीत आहे. कारण सध्याच्या काळात या मोबाईलच्या दिवसात लोकांना पुस्तकं वाचायची सवड नसते आणि अनेक उत्कृष्ट रचना या दुर्लक्षित राहिलेल्या असतात. रसिक वाचकांपर्यंत त्या पोहोचतच नाहीत. यासाठी G.A. कुलकर्णी यांनी बिम्मची बखर नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्यातल्या काही बालकथा सध्या वाचून दाखवतो आहे. लेखक आहेत G.A. कुलकर्णी. या नावातच सगळं काही आलं. आणि आजच्या कथेचं नाव आहे पाऊस. लहान मुलांबरोबरच मोठ्या माणसांनासुद्धा असं वाटतं की आपण लहानच झालो आहोत. एवढं त्याने ते कल्पना विश्व रंगवलं आहे. वाह. ऐकूया तर. लेखक G.A. कुलकर्णी आणि कथेचं नाव आहे पाऊस. मागच्या आवारात जायचं होतं म्हणून बिम्म परसात आला. तेव्हा त्याला अतिशय श्रीमंत वाटत होतं. कारण चघळायला खिशात बरंच काही होतं आणि तो आपल्या विचारात गढला होता. आजोबा सकाळीच येऊन बसले असतील की काय याची त्याला चिंता वाटत होती. काय झालं, काल संध्याकाळी ना आवारात बरेच कावळे आले होते. त्यांच्याकडे तो बघत उभा राहिला होता आणि त्यात तेवढ्या आजोबा त्याला भेटले. आजोबा आले आणि ते सगळे कावळे पुसून टाकल्यासारखे नाहीसे झाले. तो बराच वेळ आजोबांबरोबर बोलत बसला होता. सांगत होता पाण्यासाठी माझी आई कशी हिंडत राहते आणि पाऊस कसा लवकर सुरू करायचा असं सुद्धा काही कळत नाही. तो मध्येच थांबून म्हणाला, आजोबा, आई तुमच्यावर अतिशय रागावणार आहे. मी म्हणालो, मी जाऊन आजोबांना सांगतो, मग ते तुझ्यासमोर येणारच नाहीत. ती काय म्हणाली माहीत आहे, मग मीच जाईन आणि त्यांच्यासमोर उभी राहीन. मी काय घाबरते की काय तुझ्या आजोबांना? आई दिसली ना तर तुम्ही लपूनच राहा. आजोबा खूप हसले. त्यांनी सगळी हकीकत विचारून घेतली. काय झालं होतं, 2 दिवसापूर्वी काही बायका हातवारे करीत ओरडत होत्या, पाण्याबद्दल बोलत होत्या. तेव्हा आई म्हणाली, कुठे जाऊन बसला आहे हा पाऊस, काय समजत नाही, एखाद्या उंडग्या ढोरासारखा. पावसाळा सुरू करायचा एवढं एकच काम त्याला, पण ते सुद्धा तो वेळेवर करत नाही, दांडगा. तेव्हा बिम्म म्हणाला, आई, आजोबा म्हणत होते ना त्याला सगळे ढग गोळा करून आणायचे असतात आणि ते भटकत भटकत दूर गेलेले असतात, त्याला वेळ लागतो. कुणाच्याच ध्यानात आलं नाही की बिम्म तिथे उभा आहे. आई त्याच्याकडे बघतच राहिली आणि म्हणाली, असं म्हणाले तुझे आजोबा? त्यांना आणून माझ्यासमोर उभं कर, म्हणजे चांगलं सांगते, कशाला भटकायला द्यावं त्या उन्हात ढगांना. आणि त्यांना शोधून गोळा करायचं ना, तर मग ते काम आधीच सुरू करायला नको? काय धाड भरली त्या पावसाला? आई रागानं तसे म्हणाली आणि बायकासुद्धा सगळ्या बिम्मवर खेकसायला लागल्या. आता यात बिम्मचा काय दोष? बिम्म भेदरला
आणि म्हणाला, तू त्यांना तसं सांगणार असशील ना आजोबांना, तर ते येणारच नाहीत. मी आधीच जाऊन त्यांना सांगतो सगळं. अरे फितुरा, घराच्या गोष्टी तू बाहेर जाऊन सांगणार? थांब, तुझंच आधी करते चांगलं भरीत. आणि मीच तुझ्या आजोबांना शोधत जाऊन त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभी राहीन बघ. घाईघाईनं बिंब निघाला आणि सगळ्या बायका मोठ्या मोठ्याने हसत राहिल्या. आजोबा म्हणाले, अरे पाण्यासाठी वणवण हिंडून त्या सगळ्या बायका कातावल्या आहेत म्हणून तुझी आई तसं म्हणाली, बाकी काही नाही. त्याची समजूत घालीत आजोबा म्हणाले, पण या पावसाबद्दल काहीतरी करायला हवंच बघ. मी विचार करून सांगतो. हां, तू उद्या दुपारी येशील का? काही सुचलं ना तर मी लगेच इथे येईन. आता बिम्मच्या मनावर या विचाराबरोबरच एक समाधानाची साय आली. आज त्याचा खिसा चांगला भरला होता. आईनं आपणहून त्याला एक खारवलेलं मोठं आमसूल दिलं होतं आणि राधा काकूंची चाळण परत करायला सकाळी तो गेला होता, तेव्हा त्याने थोडा खजूर त्यांना दिला होता. आणि सकाळीच आईबरोबर दुकानात गेला होता बिम्म, तेव्हा दुकानदार त्याला म्हणाला, बाळा बिम्म, हे थोडे शेंगदाणे घे, मजा कर. हां, हे सगळं खिशात आहे. आणि मग तासभर आवारात हिंडायला हरकत नव्हती, चघळत चघळत, मिटक्या मारत. पण आवारात येऊन 2 पावलं चालल्याबरोबर तो हवा गेल्यासारखा एकदम पिळपिळीत झाला. त्याने घाईघाईनं खजूर, आमसल, शेंगदाणे सगळं तोंडात भरलं आणि गिरण चालू केल्यासारखं तो वेगानं तोंड फिरवायला लागला. आजोबा नेहमीच्या जागी दिसत नव्हते, पण घरासमोर फाटकापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर बब्बीच्या सगळ्या मैत्रिणी होत्या आणि त्या लगोरी खेळत होत्या. आता वळून परत जायला अतिशय उशीर झाला होता, कारण त्यातली विजू आणि रतन यांनी बिम्मला बघितलं होतं. त्या ओरडायला लागल्या आणि चंद्री पैलवान, राधी, काशी, जयू, पमी पठाण सगळ्यांनीच खेळ सोडला आणि बिम्मकडे धावल्या. चंद्रीनं खसा करीत त्याचे केस विस्कटले आणि बाकी सगळ्यांनी त्याच्या खिशातून काही हाताला लागतं का काय हे बघण्यासाठी धडपड केली. बिम्म अगदी घुसमटून गेला. पण काय झालं, विजूला मात्र एक शेंगदाणा मिळाला. चंद्री म्हणाली, सगळं तोंडात भरून घेतलंय बोकाणा, बघा कसा आहे तरी कसा घटोत्कच. आमसूल, खजूर आणि शेंगदाणे हे एकदम काही खायला गोड नव्हतं, पण त्यातलं काहीसुद्धा त्या झिंजारणींच्या हातात पडलं नाही. याचा मात्र बिम्मला अतिशय आनंद झाला. त्यानं तो रस्त्यावर दिसला की त्याचे हात आधी त्याच्या सदऱ्याच्या खिशात जात आणि त्याच्यात असेल नसेल ना ते तो पटकन खाऊन टाकी. कारण आईकडे तक्रार करून फायदा नव्हता. ती हसून म्हणायची, अरे घेतील त्या 4-2 दाणे, मी तुला आणखीन देईन, मग तर झालं ना. काही वेळा तर ती त्या पोरींचंच कौतुक करीत असे. त्यांना काय म्हणत असे ठाऊके, लुटारू लडक्या, लुटारू लडक्या असंच तिने नाव ठेवलं होतं. आणि त्यातली चंद्री होती ना, तिला तर इतर मुली चंद्री पैलवान म्हणत आणि ते तिला स्वतःला सुद्धा आवडत असे. ती इतर मुलींपेक्षा 5 बोटं उंच होती आणि कोणत्याही 2 मुलींना एकाच वेळी ती भिंतीला खिळवून ठेवत असे, एवढी तिची ताकद होती. पण ती खेळत असली ना की एक मात्र फायदा होत असे, मुलींमध्ये कसलीही भांडणं होत नसत. ती जे काय म्हणेल ना ते सगळ्यांना लगेच पटत असे, पटवून घ्यायलाच लागत असे. कारण भांडणात अद्याप तरी तिच्या गल्लीत तिला कोणी
तोड मिळाली नव्हती. सगळ्या मुली उत्साहानं तिला खेळात घेत. कारण येताना ती बिस्किट आणत असे, गूळ आणत असे, शेंगदाणे आणत असे, काही ना काही बरोबर घेऊन येत असे आणि सगळ्यांना देत असे, एकट्याने खात नसे. ती येण्यापूर्वी पमी पठाण दानगट होती, म्हणूनच तिला पठाण नाव होतं. पण ती अजून ओलसर असलेल्या मातीच्या अंगाची असल्यासारखी दिसे. तिचे ओठ नेहमी उघडे असत. चंद्री आली आणि मग तिला कोणी विचारी नसं झालं. तिची शाळा तर कधीच संपली होती. ती पहिल्याच वर्गात इतक्या वेळा नापास झाली की तिच्या कमरे एवढ्या मुली तिच्या वर्गात दिसायला लागल्या आणि तिने शाळा सोडली. ती कधीतरी चुकूनच बिम्मचे केस विस्कटत असे. ते सुद्धा इतर मुली तसं करतात म्हणूनच. तिने त्याच्या खिशातून मात्र कधी काही काढून नाही घेतलं. उलट ती बऱ्याच वेळा त्याला खोबऱ्याचा तुकडा देत असे, तीळ लावलेली वडी देत असे. आणि बाकीच्या मुली शाळेत गेल्या ना, ती अनेकदा गंमत म्हणजे एकटीच आवारात भटकत राहत असे आणि स्वतःशीच बोलत बसे. एकदा बिम्मने हळूच ऐकलं तेव्हा ती काय म्हणत होती माहिती आहे? राणीला सोन्याचा रथ आणा. कोण आहे रे तिकडे? माझी तलवार घेऊन ये. एकदा तर तिने आपल्या कपड्यांचं, सगळ्या कपड्यांचं एक गाठोडं केलं आणि त्यात खुपसून ती सबंध दिवस आवारात पडून होती. ती कधीतरी आईकडे येत असे, गोष्टी सांगत बसे. पण तिची गोष्ट कधी संपतच नसे. कारण आधी काय सांगितलं हेच तिच्या ध्यानात राहत नसे. आणि मग आता उरलेली गोष्ट उद्या सांग असं म्हणत तिला आई घरी पाठवत असे. थोडेसे साखरपुटाणे पण देत असे. पम्मीचे कपडे ना नेहमी बेढब सैल होते. बब्बी तिच्याशी खेळत असे, पण बब्बीनं तिला कधी घरी बोलावलं नाही. गल्लीतल्या बायका तिला गोड बोलून तिच्याकडून बारीक बारीक किरकोळ कामं करून घेत आणि अनेकदा बिचारीची फजितीसुद्धा करीत. एकदा काय झालं, देवळातल्या गोदूबाई होत्या ना, त्यांनी सांगितलं जरा इकडे ये. हे बघ पमी, आज देवळात तांबडा कंदील लावायचा आहे. मी विसरूनच गेले बघ. माझ्याजवळ तर आता सगळं पांढऱ्या उजेडाचं तेल आहे. जरा पळत जा आणि दुकानातून तांबड्या उजेडाचं तेल घेऊन ये बाटलीभर. पमीने बाटली घेतली आणि अनेक दुकानं हिंडली. तेव्हा सगळ्या बायका खिदळत राहिल्या. आता तांबड्या उजेडाचं तेल कुठे मिळणार? पमीला ती गंमत कळली तेव्हा तीसुद्धा हसायला लागली आणि इतर बायका हसायच्या थांबल्या तरीसुद्धा ती बराच वेळ हसत राहिली. एकदा तर गंमत झाली. धर्माप्पा सोनार आहे ना, त्याने तिला 2 पैशाच्या विड्या आणायला सांगितल्या आणि म्हणाला आणखीन 2 पैशाचा येडताक घेऊन ये. पमीला विड्या मिळाल्या, पण येडताक मात्र काही कुठे मिळाला नाही. कारण येडताक या नावाची वस्तूच नसते. त्यावेळीसुद्धा ती ऐस पैस हसली आणि आपली फजिती सांगत गल्लीभर हिंडली. सगळ्या मुली आपापल्या खेळाकडे वळल्या. बिम्मकडून आता काही मिळणार नाही त्यांच्या लक्षात आलं. पण आता बिम्म अतिशय चिडला होता. त्याला आता एकदम उलटं धैर्य आलं होतं. खरं म्हणजे त्याला लगोरीच्या खेळाची काहीसुद्धा माहिती नव्हती. पण तो हात पाठीमागे धरून ऐटीत तिकडे गेला आणि मधोमध उभा राहिला आणि म्हणाला, मी पण येणार खेळायला. सगळ्या जणी आधी त्याच्याकडे बघतच राहिल्या आणि मग विजू त्याला म्हणाली, अरे म्हणे मी येणार खेळायला, इथे काय ताटभर जेवण ठेवलं आहे का जेवायला? तेव्हा बिम्मनं रचलेली लगोरी पायानं उधळून टाकली
आणि सगळ्यांकडे उद्धटपणे बघत तो ताठ उभा राहिला. आता मुलींना खुळ्यासारखं वाटायला लागलं आणि तो मध्येच उभा. त्यांना काही खेळ सुरू करता येईना आणि त्याचं काय करायचं हे पण त्यांना कळेना. बिम्म तर फटकल घालून तिथे बसला. चंद्रीनं खूण केली तेव्हा विजू आणि काशी त्याच्या 2 बाजूला आल्या. त्याने बिम्मला सरळ उचललं आणि झपाझपा पावलं टाकीत त्याने त्याला कट्ट्यावर आणून बसवलं. बिम्मनं पुष्कळ धडपड केली. त्याने चंद्रीच्या हाताला 2 चिमटे पण काढले आणि पहिला चिमटा तिला आधी काढलाच नाही. पण दुसऱ्या चिमट्यामुळे तिला जरा दुखल्यासारखं झालं आणि ती ओरडली, ए हुंब, आणखी एक चिमटा काढलास ना तुझं नाक ओढीन, लांब करीन, त्याला 8 गाठी मारीन आणि मग सगळेजण काय म्हणतील ठाऊक आहे? 8 गाठ बिम्म भाऊ, लांब नाक माती खाऊ. 8 गाठ बिम्म भाऊ, लांब नाक माती खाऊ. सगळ्या मुली खिदळल्या, उड्या मारीत ओरडायला लागल्या, 8 गाठ बिम्म भाऊ, लांब नाक माती खाऊ. 8 गाठ बिम्म भाऊ, लांब नाक माती खाऊ. त्या माघारी वळल्या आणि त्यांचा खेळ परत सुरू झाला. बिम्मचा सगळा आवेश ओसरला आणि शरम वाटून त्याचे गाल आणि कान लालबुंद झाले. त्यानं रागारागाने 4 दगड गोळा केले आणि तो ते खेळणाऱ्या मुलींकडे फेकायला लागला. एक लहानसा खडा जयूला लागला आणि ती अशी काही ओरडली, अंगावर कडा कोसळल्यासारखी किंचाळली. मग चंद्री कमरेवर हात ठेवून उभी राहिली आणि बिम्मकडे बघत धमकीची मूठ तिने उंचावली. आणखी एक जरी खडा आला तरी बिम्म भाऊ महाराज 10 झुरळांची माळ अडकवीन तुझ्या गाड्यात. सगळ्या हसायला लागल्या. त्या परत खेळायला लागल्या. तेव्हा त्यातली एक मुलगी ना त्याच्याकडे बघत दात विचकायला लागली आणि मध्येच काहीतरी आपल्या तोंडात ढकलायला लागली. बिम्म संतापला, त्यांच्याकडे पाठ वळवली. तो एका खांबाला टेकून बसला. पण त्याला काही केल्या आपल्या अपमानाचा विसर पडेना. तो मुठी आवळून आवेशानं स्वतःशीच बोलायला लागला. आवारात झळझळीत ऊन पडलं होतं. त्याच्यावर पडून भाजून उडाल्यासारखं मुलींचं लहान मोठं ओरडणं ऐकायला येत होतं. निळं आभाळसुद्धा तापल्यासारखं दिसत होतं. एक मोठा पांढरा ढग लहान ढगांची आपली पिरावळ घेऊन हळूहळू पुढे पुढे सरकत होता आणि त्याच्या सावलीमुळे ऊन थोडा वेळ नाहीसं झालं आणि पुन्हा करकरायला लागलं. एक घार आकाशात संथपणे गोल फिरत होती आणि अशा वेळी मुलं काय म्हणतात? घारी घारी कवड्या दे, घारी घारी कवड्या दे. पण आता तसं म्हणण्याएवढा बिम्म शांत नव्हता. तो भडकला होता आणि तो आपल्याकडे कवड्या मागत नाही असं बघितलं आणि घार कंटाळून निघून गेली. आता वारा किंचित वाढला आणि नारळाच्या झावळ्या जास्तच कोरडा आवाज करीत पावसाच्या आवाजाची नक्कल करायला लागल्या. धुरकटल्यासारखा दिसणारा एक ढग हळूहळू अंग पसरत समोर आला. त्याच्या मागे एक काळसर ढग होता. आता थोडा काळोख पडला. काळसर ढग सरकत सरकत बिम्मच्या समोर थांबला आणि डोळे मिचकावीत बिम्मकडे बघून हसला. बिम्मला वाटलं आपली फजिती झाली हे त्या ढगानं बघितलेलं आहे आणि म्हणून तो हसला. बिम्मचा राग अनावर झाला. बेल काढण्यासाठी कट्ट्यावर एक काठी ठेवली होती. ती बिम्मनं उचलली आणि ढगाला टोचली. अरे अरे अरे, माझा डोळा फोडणार की काय? ढग म्हणाला.
तू आपली जुनी ओळख विसरलास की काय? ढग आपल्याला आधी कुठे भेटला होता बिन मला काही आठवेना. पण तो रागातच म्हणाला, काय करायची ती जुनी ओळख? तू पाऊस आणत नाहीस काय नाही. उलट त्या मुलीने मला उचलून इथे आणून टाकलं म्हणून तू मला हसतोस होय ना? ढग म्हणाला, अरे त्या मुलीने उचलून तुला इथे आणून टाकलं मला ठाऊक नव्हतं. आणि तो हसायला लागला. पण पाऊस पाहिजे असं सांग ना काहीतरी. लगेच काठी काय टोचतोस, माझ्या अंगावर धावतोस. आता बघ, माझ्या वाटणीचा सगळा पाऊस काय मला अजून मिळालेला नाही. उगाच कुठेतरी 4 शिंतोडे पडले पदरात. आता आत्ताच्या आत्ता मी कसा पाऊस देऊ? 4 थेंब आहेत, ते देईन हवे तर. पण तेवढ्यानं ना हा रस्तासुद्धा चांगला भिजणार नाही. बिम्मला एक कल्पना सुचली. तो हातात काठी घेऊन उंच धरून नाचायला लागला. तेव्हा ढग घाबरला, अंग चोरायला लागला. अरे माझ्या काठी टोचू नको, काठी टोचू नको. ढगाला भीम म्हणाला, तू माझा दोस्त ना? होय. मग माझं एक काम कर, त्या मुली खेळतायत ना त्यांच्यावर थोडा पाऊस पाडजा. पाडशील? ढग हसला, म्हणा तेवढा पाऊस आहे माझ्याजवळ आणि असली गंमत करायला मलासुद्धा आवडेल. वारा वाढला आणि पहिले थेंब मातीत पडले. वाफेची पिसं वर आली आणि थोडी माती उचलून घेऊन खाऊन टाकावी असं वाटणारा तो अप्रूप वास सगळीकडे पसरला. थेंब वेगात खाली यायला लागले. सगळ्या मुली कलकलाट करायला लागल्या, आंब्याच्या झाडाकडे धावल्या. आता माती थोडी निसरडी झाली आणि वळता वळता चंद्री पाय घसरून पडली. तेव्हा बिम्मभर पावसात धावला आणि उड्या मारत हसायला लागला, नाचायला लागला. पण तेवढ्यावरच ढगाचं अवसान संपलं. पुन्हा सारं स्वच्छ झालं. आवाराचा पुढचा भागसुद्धा चांगला ओला झाला नव्हता. तिथली जागा सुकली आणि फवारे टाकत मातीसुद्धा कोरडी झाली. मुली परत आल्या. चंद्रीनं अंगावरची ओलसर धूळ झटकली. तरी पण खांद्यापासून पावलापर्यंत तिची एक बाजू चिखल लागल्यामुळे खराब दिसतच होती. बिम्म आता जास्त धीटपणाने त्यांच्याकडे गेला. मी खेळायला येणार आहे, नाहीतर काठी टोचून मी पुन्हा पाऊस पाडीन बघा. पाडू? म्हणजे आत्ता पाऊस पडला तो तू पाडलास? डोळे मोठे करीत पमी पठाणाने विचारलं. तर काय, मी काठी टोचणार म्हणताच ढग घाबरला. त्याने आधीच पाऊस पाडला. मी सांगणार होतो अगदी तसा पाऊस पाडला. तो ढग माझा ना दोस्त आहे, त्याचं नाव आहे काळूराम. मी सांगेन तेव्हा तो पाऊस पाडतो. होय होय, तो काठी उंच धरून टोचत होता खरा, रतन म्हणाली. आणि सगळ्या गप्पगार झाल्या. सगळ्यांना खरं वाटलं. चंद्री खोट्या प्रेमळपणाने म्हणाली, बरं बाबा, आम्ही तुला घेतो खेळात, चालेल. पण आता आम्ही लगोऱ्या खेळणार नाही, आम्ही खेळणार लढाई. लढाई शब्द ऐकला आणि बिम्म 2 पावलं मागे सरकला. हा लढाईचा खेळ ना चंद्रीनंच शोधून काढला होता. त्या खेळात काय करीत प्रत्येक मुलगी झाडाझुडपाच्या पाठी उभी राहत असे आणि दगड सोडून जे काही फेकता येत असे त्या सगळ्या गोष्टी इतरांकडे फेकत असे. मग त्यात वाडक्या काटक्या असू देत, रानातल्या शेणी असू देत, पानात गुंडाळलेली माती असू दे, नाही तर बेलफळांचे लहान चिकट तुकडे असू देत, सगळं काही फेकत असे. पण ही सगळी नुसती सुरुवात. मग काय करत सगळ्या मुली समोरासमोर येत आणि एक दुसरीवर चाल करून जात असेत.
तिला ओढत ढकलत ओरबडत फाटकाच्या बाहेर काढीत. जी मुलगी फाटकाच्या बाहेर रेटली जाईल ती बाद होत असे आणि जी शेवटपर्यंत आवारात राही ती चॅम्पियन. आणि साधारण चंद्रीच चॅम्पियन होत असे. तिची ताकदच तशी होती. आणि मग इतर मुली झिंज्या सावरीत, खरचटलेल्या ओरबाडलेल्या जागावर फुंक मारीत, किती बांगड्या उरल्या आहेत हे बघत बघत लंगडी घालीत चंद्रीला तिच्या घरापर्यंत पोचवीत. लढाई खेळून झाली. पोरी घरी परत आल्या की त्यांच्या आया 5 वर्षांनी वयस्क दिसू लागत एवढ्या दमत. हताशपणे त्या आपल्या मुलींच्या रिबिनींच्या गाठी सोडत, ओरबडल्या जागी खरचटल्या जागी हळद लावीत, मलम लावीत आणि कपडे काही शिवण्यासारखे आहेत काय बघत, किती फाटलेत, त्यांच्यावरची धूळ चिखल सगळे डाग बघितले, कपाळाला हात लावीत आणि म्हणत, कुठल्या सटवीनं हा खेळ काढला आहे देव जाणे. आणि या कार्ट्या तरी पहा कसल्या, घरातलं थोडं काम चुकवतील आणि निवडुंगाशी सुद्धा जिम्मा खेळतील. लढाईचा खेळ सुरू झाला की बिम्म धावत सुटे. हे सगळ्यांना माहीत होतं. आता यस्मिन म्हणाली, आता काय खेळणार लढाई कपाळ, 3 वाजले. कपडे बिपडे बदलून शाळेत कधी जाणार. चंद्रीचा डाव फिसकटला आणि रागानं म्हणाले, तू गप्प बस चोंबडी, घरी जाणे खा कोंबडी. चोंबडी कोंबडी चोंबडी कोंबडी एकमेकांना चिडवत सगळ्या मुली यास्मिनच्या कानात ओरडायला लागल्या. आज ना त्यांच्या शाळेत खेळ होता, गाणी होती. बिम्माला ठाऊक होतं. बब्बी तर 1 वाजल्यापासून शृंगार करून बसली होती. आईनं तिला चुन्या चुन्यांचा नवा शर्ट आणला होता, नवीन रिबिनी आणल्या होत्या, गळ्यात पांढऱ्या मण्याची माळ दिली होती, तिला एक रंगीत हातरुमाल दिला होता आणि म्हणाली होती, हा तू हरवून येणारच. तू असे किती रुमाल, 50 रुमाल हातरुमाल हरवले आहेस. पण तेव्हापासून बब्बी निशाण काठीसारखी एकाच जागी ताठ उभी होती. इकडचं सूप तिकडे सरकव, बाजूची केर चुणी दे असं म्हटलं की ती मान हलवून म्हणे, नको 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 नको, माझा स्कर्ट विस्कटतो, माझ्या रिबिनी सैल होतात. आई कंटाळली, खेकसली. संध्याकाळी परत ये शाळेतून, मग तुझी हाडं सैल करून तुझे सगळे नखरे बाहेर काढीन बघ. बिम्मने ओळखलं आपल्याला खेळात घ्यायचं नाही म्हणून या पोरीने लढाईचा डाव काढलेला आहे. तो चिडला आणि म्हणाला, आत्ताच्या आत्ता मला खेळात घेतलं नाही ना तर मी शाळेवरच पाऊस पाडीन, 2 पाऊस पाडीन. मग तुमचे फ्रॉक भिजतील, रिबिनी भिजतील, मग खेळ नाही आणि काही नाही. तो काही नाही असं ओरडत मंतरलेल्या बाहुलीसारखा नाचायला लागला आणि त्याचा तो अवतार बघितला आणि सगळ्याच मुली गांगरल्या आणि एकमेकांकडे बघायला लागल्या. रतन म्हणाली, भेदरलीच ती, आता काय करायचं. आता असा कधी कोणाला पाऊस पाडता येतो का. मोठा आला आहे बाजीराव, हात नाचवत विजू म्हणाली. पण मगाशी ना, रतन म्हणाली, त्याने काठी टोचून खरंच पाऊस पाडला की नाही. पाऊस पाडता येत असेल नाही तर नसेल, पण काही माणसांचं तोंड फार वाईट असतं. ते जे काही वाईट बोलतात ना तसं होतं. आज तरी तसं वाईट व्हायला नको या बटाट्यामुळं. जयू म्हणाली, आता कसला खेळच नको आणि त्या बिम्मची भुणभुणसुद्धा नको. असं ठरवलं आणि सगळ्या मुली घरी जायला निघाल्या. बिम्म ओरडला, तरीसुद्धा मी पाऊस पाडणार शाळेवर जोर जोरात. यास्मिन मागे वळली, बिम्म तू शहाणा ना, मग असं काय करतोस. बब्बीच्या सगळ्या मैत्रिणीत त्याला यास्मिन चांगली वाटे. ती त्याचे केस कधीच विस्कटत नसे. ती नेहमी जरीकाठ असलेले कपडे वापरत असे
आणि त्यातली एखादी जर काडी निघाली किंवा फ्रॉकचं एखादं रंगीत चकचकीत बटन उकटलं ना, तर ती त्याला देत असे. आता तिनं आपल्याजवळ ते 4 बेदाणे दिले आणि बिंबाला म्हटलं, हे बघ, आता शाळेवर पाऊस पाडायचा नाही बरं का. बिंबनं टाळी वाजवली आणि म्हटलं, तुम्ही सगळ्यांनी तुमच्याजवळचं सगळं खाणं दिलं तर मी पाऊस नाही पाडणार. मला माहिती आहे, तुम्ही खात असताना मी बघितलं आहे तुमच्याजवळ खाणं आहे काहीतरी. खाऊ आहे प्रत्येकाजवळ. आता मात्र सगळ्यांचे चेहरे पडले. हा बिंब म्हणजे भूत आहे, भूत, खाजरं भूत, जयू म्हणाली. तिने खिशातले थोडे फुटाणे काढले आणि त्याच्या हातावर जोराने आदळले. ते खिशात घातलेच आणि बिंबनं पुन्हा पुढे हात धरला. तू सगळे दिले नाहीस, अजून आहे तुझ्या खिशात ते पण काढ. जयूने जेव्हा उरलेले सगळे फुटाणे त्याच्या मुठीत कोंबले तेव्हा मग सगळ्याच मुली काही ना काही द्यायला लागल्या. आता चंद्री पैलवानसुद्धा थोडी भेदरली. ती म्हणाली, बिंब, आता माझ्याजवळ काही नाही रे. घरी जाऊन यायचं म्हणजे उशीर होईल. हा 1 पैसा घे आणि लाल भडक घेऊन खा. हां, लाल भडक म्हणजे काय? रंगीत पाणी टाकलेलं, काडीवर चेपून बसवलेलं किसलेलं बर्फ. बिंब खुश झाला आणि चंद्री पाय घसरून पडली नसती तरी चाललं असतं असं त्याला वाटलं. तो विजूकडे बोट दाखवून म्हणाला, तिने मला करवंद दिली नाहीत, मी पाऊस पाडणार मोठा. विजूने वेडावलं आणि सांगितलं, करवंदाची वाट बघत बस, मी मुळीच देणार नाही. यास्मिन तिला समजावत म्हणाली, अगं दे त्याला हवी तर, मी हवी तितकी करवंद देईन तुला उद्या. देणार नाही म्हणजे नाही, म्हणे पाऊस पाडतो. विजू हट्टानं म्हणाली, आधी सरळ चड्डी घालायला शिक म्हणावं त्याला. चंद्री तिच्याकडे गेली आणि तिच्या खांद्यावर तिने हात ठेवला. रोखून बघितलं, त्याबरोबर विजू एकदम मऊ झाली, घाबरली. चिडून पुटपुटत तिने सगळी करवंद बिंबला दिली. आता सगळ्याजणी फाटकाकडे वळल्या तेव्हा बिंबला वेडावत जयू ओरडली, हिडिंब हिडिंब हिडिंब. तिच्या मागोमाग विजू जास्तच जोरानं ओरडली, रावण रावण रावण. मूठ उंचावत बिंबसुद्धा ओरडला, तुम्ही तसं म्हटलं ना तर मी शाळेवर 100 पाऊस पाडेन. पुन्हा काहीतरी म्हणण्यासाठी जयूने तोंड उघडलं तेव्हा चंद्रीने काय केलं, पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला आणि काशीनं तिचे पाय उचलून तिला बाहेर गेलं. बाहेर उचलूनच नेऊन ठेवलं. आता पमी पठाण तेवढी बाहेर राहिली. ती हळूहळू जात होती, कारण तिला शाळेची घाईच नव्हती. तिने खिशातून 1 बदाम काढला आणि बिंबला दिला. म्हणाली, हा घे, पण शाळेवर पाऊस पाडू नको. त्यांचे सगळे खेळ होऊ देत ना. ती बाहेर पडली आणि भिंतीच्या कडेला आवाराला भिंतीला टेकून उभी राहिली. मग थोड्या वेळानं तिनं गुडघ्यात डोकं घातलं आणि सावकाश रडायलाच लागली. बिंबचा आनंद आता अनावर झाला होता. या सगळ्या गांधील माशांना आपण पिटाळून लावलं यावर त्याचा विश्वासच बसेना. आता सगळं आवार त्याचं झालं होतं. चघळायला खिशात भरपूर गोष्टी होत्या. तो उधळल्यासारखा नाचायला लागला, खूप फिरला, कट्ट्याच्या दुसऱ्या बाजूला आला. त्या बाजूनं आजोबा घाईघाईने येत आहेत असं त्याला दिसलं. तो थांबला. आजोबा म्हणाले, मुद्दाम मी गडबडीने आलो. बिंब, तू काल पाण्याबद्दल बोलत होतास ना, तुझी आई भटकून भटकून कशी दमून जाते तू सांगत होतास. मला एक गोष्ट सुचली आहे बघ. आजोबाने खिशातून एक तांबडी जाहिरात काढली, एक पेन्सिलीचा तुकडा काढला आणि म्हणाले, हे बघ, तू या कागदावर पत्र लिही. कुणाला पत्र लिहिशील? आभाळाला पत्र लिही, पावसाबद्दल. मी रोजच पत्र लिहितो असं दाखवत बिंबने सहज
तो कागद हातात घेतला आणि थोड्याच वेळात रेघा, शून्य, त्रिकोण, चौकोन असं सगळं काढून तो कागद भरून काढला. आजोबा म्हणाले, बिम्म बाळा, पत्रात काय लिहिलं आहेस? आई पाणी आणून फार दमते, मग ती बोलत नाही, खात नाही, म्हणून आजच रात्री भरपूर पाऊस पाठव. पण बब्बीच्या शाळेतले खेळ झाल्यावरच पाऊस येऊ दे. मी तसं कबूल केलं आहे. काळूराम माझा दोस्त आहे. सगळं ऐकलं. आजोबाने मान हलवली. बिम्म पुढे सांगायला लागला, आज चंद्री धपकन पडली. आजोबा म्हणाले, बाळा, मला आज फार घाई आहे. सगळं उद्या सांग. हां, पण पत्र तर आत्ताच टाकायला हवं. पळत जा, पत्राची घडी कर आणि ते बघ, त्या शेवग्याच्या झाडात एक मोठा कोनाडा झाला आहे, त्यात टाक. तो वर लहान ढग आला आहे ना, तो ते पत्र लगेच घेऊन पण जाईल. बिम्म धावत गेला, पत्र शेवग्यात टाकून दिलं आणि तो परत आला. पण तोपर्यंत आजोबा निघून गेले होते. अरे, चंद्री कशी पडली त्यांना सांगायचं राहिलं. तो थोडा निराश झाला. आता आवार जरा किंचित अंधारलं आणि बिम्मला एकदम एकटं एकटं वाटायला लागलं. तो पायऱ्या चढून घराच्या जवळ आला. दार ढकललं. आत आला तेव्हा आईचा आवाज आला, कोण आहे? बिम्म म्हणाला, कोणी नाही, मी बिम्मच आहे. आई दमली होती आणि नुकतीच सतरंजीवर आडवी झाली होती. दुपारचं भगभगीत ऊन अजून तिच्या कपाळात भरून राहिलं होतं. पाय अगदी शिजल्यासारखे होऊन दुखत होते. पण बिम्म उत्साहानं म्हणाला, आई आई, आज मोठी गंमत झाली. चंद्री. पण आईला थोडं निवांत पडायचं होतं. तुझं ते सगळं नंतर सांग बाबा, ती थकलेल्या आवाजात म्हणाली. आता दार ओढून घे, पण कडी लावू नकोस. हां, बब्बी यायची आहे. टेबलावर ताटली आहे, त्यातलं खाऊन घे आणि थोडा वेळ गप्प पड, बघूया. बिम्म पुन्हा हिरमुसला. चंद्रीबद्दल ऐकायला कुणीच काही तयारच होत नाही. असं काय त्याला कळेना. त्यानं निमूटपणे ताटली रिकामी केली आणि आईच्या शेजारी येऊन झोपला. तो जागा झाला त्यावेळी बिम्म बब्बी परतली होती, पण खुर्ची टाकून दिल्यासारखी अस्ताव्यस्त बसली होती. बिम्म उठला, म्हणाला, बब्बी, आज मग चंद्रीना. पण बब्बीनं डोळेसुद्धा उघडले नाहीत. ती आळसावलेल्या आवाजात म्हणाली, आरडाओरडा करत त्यांनी मला सगळं सांगितलं. तीनदा तुझा पराक्रम, घरात हिडिंब, तसाच तू बाहेरसुद्धा हिडिंब. आता बिम्मची पूर्ण निराशा झाली. पुढे काय करावं हेच त्याला समजेना. त्याने कपड्याचं कपाट उघडलं. 2-4 कपडे खसदिशी ओढले. त्याने वरचा कागद चुरचुरत आपला लहान रेनकोट बाहेर काढला. ओढून काढलेले कपडे आत ढकलले. मग ते पुन्हा खसदिशी बाहेर काढले. पुढे छप्परवाली टोपी काढली. तेव्हा त्याला आजचा पेपर येऊन पडलेला दिसला. त्याने टर्र दिशी एक पान फाडून टाकलं आणि आवाज करीत त्याने 3-4 होड्या केल्या. काय सारखी खसखस चालवली आहेस घुशीसारखी? आई वैतागाने म्हणत, 10 मिनटं काही निवांत पडू देत नाहीस बघ. खसखस नाही काही, बिम्म म्हणाला. कोट टोपी काढून ठेवली. आता रात्री पाऊस येणार, तेव्हा सकाळी होड्या सोडायला नकोत का? पावसाला मी आत्ताच पत्र लिहिलं आहे, त्यात शाळेतले खेळ झाल्यावर ये असं मी त्याला बजावलेलं आहे. आता खेळ संपले आणि बेबी परत आली तेव्हा तो येईल आता. आई, त्यानं तुझा पेपर फाडला बघ, बब्बी अगदी लगेच म्हणाली. पण आई खेकसली नाही. उलट ती म्हणाली, चुलीत घाल तो पेपर. असतं काय त्यात मसणं? दररोज एक नवीन मढं उठतं आणि कसलं तरी आवाहन करतं, बाकी काही नाही. एखादी निवडणूक आली की आई पेपर वाचन बंद करीत असे.
आईची हरकत नाही असं म्हणतात बब्बी उठली आणि तिनंसुद्धा 2-4 होड्या केल्या. तू तुझ्या होड्या बाजूला ठेव. उद्या तू मी केलेल्या गटारात येऊ नकोस, बिंब जोराने म्हणाला. दात विचकत बब्बी म्हणाली, म्हणे येऊ नकोस, मला काय गटार करता येत नाही. मी तुझ्यापेक्षा मोठं गटार करीन, बघ तुझ्या बाजूला. मग सगळंच पाणी त्यात येईल. मग तू तिथे ये, म्हणजे झुरळं बांधतं बघ तुझ्या गळ्यात. आईनं कपाळाला हात लावला. म्हणाली, उद्या प्यायला घागरभर पाणी कुठे मिळेल याचा मला घोर लागला आहे. अरे सोनाराची विहीरसुद्धा आज आटली. आता जायचं तरी कुठं? पावसाळ्यात पत्ता नाही तर होड्या सोडण्याबद्दल तुमची जोरजोरात भांडणं. इथे गाईचा ठावा ठिकाणा नाही आणि खादाडांचं खरवसाबद्दल झगडे. पण आई, आज रात्री पाऊस येणारच की नाही? मी तसं पत्र लिहिलं आहे, काळूरामला सांगितलं आहे, बिंब म्हणाला. आत्मविश्वासानं म्हणाला. बब्बी, तू टेबलावरची ताटली घेऊन वर जा आणि झोप. दूध तापवून मी नंतर वर येईन. आणि तू पाऊसवाल्या, तू पण चले जाव आणि जाऊन पण न भांडता. बब्बी गेली, पण बिंब काही वर जाईना आईला चिकटून तिथेच बसून राहिला. आता हवेत गारवा आला आणि वारा जास्तच जोरदार वाहायला लागला. वाळलेली पानं, काटक्या उडायला लागल्या, दारावर आदळायला लागल्या. म्हणजे पाऊस येणार की काय? आई म्हणाली. तिचा विश्वासच बसेना. मग मी काय म्हणालो होतो? टाळी वाजवत बिंब म्हणाला. थेंबांचा वेग वाढला आणि मोठ्या मोठ्या गारा आदळत असल्यासारखा आवाज व्हायला लागला. आता मोठ्या मोठ्या धारा सुरू झाल्या आणि थोड्या वेळानं काडकण असा कडकडाट झाला आणि खिडक्यांच्या चौकोनात डोळे दिपवणारा झळझळीत जांभळा प्रकाश दिसला आणि पुन्हा सगळीकडे काळोख पसरला. आभाळाला संतापानं धक्के देऊन ते फोडून कुणीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असल्यासारखा गडगडाट चालू राहिला. आता पाऊस वेडा झाल्यासारखा आडवा तिडवा यायला लागला. पुढच्या दाराखालून पाणी घरात घुसलं. सोप्यावर पाऊल बुडेल एवढं पाणी साठलं आणि बिंबच्या होड्या त्यात आपोआप तरंगायला लागल्या. त्यानं घाईघाईने त्या उचलल्या, टेबलावर ठेवल्या. पण सोप्यावर साचलेलं पाणी त्याला एवढं आवडलं की तो पचा पचा पावलं आपटत त्या पाण्यात नाचायला लागला. एरवी अशा वेळी त्याला फरफटत बाजूला करणारी आई आता ते बघतच राहिली आणि थोडी हसली पण. तिला लहानपणीचं एक गाणं आठवलं. पाऊसराव पाऊसराव पडत राहा तू आटू नको आटू नको. पाऊसराव पाऊसराव पडत राहा तू आटू नको आटू नको. वीज बाई चमकत राहा तू पडू नको पडू नको. वीज बाई चमकत राहा तू पडू नको पडू नको. गडगडण्याचा सतत कडकडाट ऐकला आणि बब्बीनं खाणं अर्धवट टाकलं आणि वरून ढकलून दिल्यासारखी जिन्यावरून खाली आली. आईच्या पाठी चिकटून बसली. आईनं हात वळवला आणि तिला जास्तच जवळ घेतलं. खिडक्यांचे चौकोन मध्येच उजळत होते. आता कुठून तरी पाणी खळखळत वाहत असल्याचा आवाज ऐकायला आला. आई उठली. तिनं खिडकी किंचित उघडून बघितली. पावसाचा एक फवाराच तिच्या अंगावर आदळला आणि तिचा चेहरा भिजवून गेला. पण तेवढ्यात दिसलेल्या प्रकाशात सगळ्या अंगणात गुडघाभर पाणी झालं असं तिला दिसलं आणि ती प्रसन्नपणानं हसली. आई, पाऊस खरंच बिंबच्या पत्रामुळे आला का? नाहीतर तो नेमका आमचे खेळ झाल्यावरच कसा आला? बब्बी म्हणाली. तू काय वेडपट आहेस की काय? आई म्हणाली, अरे पावसाळ्याच्या दिवसात पाऊसच येणार, 2 दिवस मागे पुढे एवढंच. असं कुणी पंडितानं पत्र पाठवलं आणि कुणी गारण घातलं की पाऊस येतो काय? आणि कुणी बाजीरावानं नको म्हटलं म्हणून तो घाबरून थांबत नाही. शाळेत जाऊन तो हेच शिकत असलीस ना, तर
उद्यापासून तुझी शाळा बंद, घरीच बस, तुला भाकरी करायला शिकवते. आई आता पाणी शिंपडलेल्या तुळशीसारखी, पाणी शिंपडलं ना तुळशीवर ती कशी दिसते तशी टवटवीत झाली होती. बिंबला आता आपल्या खेळाचा कंटाळा आला. तो पण तिच्या शेजारी येऊन बसला. अधूनमधून गडगडत होतं, पण आता त्यात पहिला रानवटपणा नव्हता. पाऊससुद्धा आता जोराने पण समाधानानं पडत होता. बब्बीच्या मनाचं समाधान झालं नव्हतं. ती जायला निघाली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर गोंधळच होता. बिंब जवळ येताच तिचे हात एकदम पुढे झाले, पण ते तिने सावरले आणि तिच्याकडे नव्या नजरेनं पाहत ती वर गेली. थोड्या वेळानं बिंब म्हणाला, आई, बब्बी का रागावली माझ्यावर? आई म्हणाली, ती रागावली आहे हे तुला कसं कळलं? आता तिचा शिण गेला होता आणि तिचा आवाज नेहमीसारखा ऊब कापूस झाला होता. बिंब म्हणाला, जाताना तिने माझे कान ओढले नाहीत, आश्चर्य आहे. कान ओढले तर भांडण मिटवायला अर्धा तास, कान ओढले नाहीत तर का हे सांगण्यासाठी अर्धा तास. त्याला आईनं चापटच मारली. थांब, आता मीच तुझा कान ओढते. पण तिनं कान ओढल्यावर बिंब खिदळत लोळायला लागला. आई म्हणाली, असं किंकाळ्याला काय झालं? तू कान ओढतेस ना, ते ओढल्यासारखे वाटतच नाहीत, नुसत्या गुदगुल्याच होतात. बिंब म्हणाला, असं होय घटोत्कचा, आता मी तुझ्या कानांना 2 दोऱ्या बांधते आणि त्यावर बब्बीच्या हातात नेऊन देते. मग ती रात्रभर तुझे कान ओढत राहील आणि सकाळपर्यंत ते हातभर लांब करून ठेवील. काय दिव्य पोरं आहात तुम्ही, जगात अगदी शोधूनसुद्धा मिळायचे नाहीत असले उफराटे नमुने. मग तिला वाटलं, पण मला ना अगदी असलीच मुलं हवी होती. अगदी मला हवी तशी ती माझ्या ओटीत आली आहेत. बिंब हसायचा थांबला, उठून बसला आणि भेदरल्यासारखा म्हणाला, आई, पमी पठाण भिंतीला टेकून रडत बसली होती. ती घरी गेली असेल का, की पावसात सापडली असेल? आईला सुद्धा काळजात काटा रुतल्यासारखं झालं. किती छान कथा आहे, आवडली ना? अच्छा, टाटा, बाय बाय.